आणि हेडलाईन्स नंतर मनसेच्या गोटातली एक महत्त्वाची बातमी पाहूयात। संभाजीनगरामध्ये राज ठाकरेंना मोठा धक्का बसलाय। मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजनांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे। आपल्या लोकसभा निवडणुकीत दूर ठेवण्यात आलेलं आहे, तसंच विधानसभेवेळी प्रचारासाठी आपला वापर करण्यात आल्याची टीका ही प्रकाश महाजनांनी पक्षश्रेष्ठींवर केली आहे। तर दुसरीकडे महाजन आणि नारायण राणेंसोबतच्या वादात राज ठाकरेंची नाराजी असल्याची देखील चर्चा होती आणि याच मुद्द्यावरून महाजनांना शिवतीर्थ निवासस्थानी बोलावून अमित ठाकरेंनी समज देखील दिलेली होती। तर राज ठाकरेंनी त्यांना भेटणं टाळलं होतं। तेव्हापासूनच प्रकाश महाजन नाराज असल्याची चर्चा होती आणि अखेर त्यांनी आज पक्षाच्या सर्व पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। अस्वस्थ झालेले प्रकाश महाजन त्यांच्या मनाची मोकळी वाट करून देण्यासाठी एबीपी माझावर आहेत। 11 जुलैला माझं आणि राजसाहेबांचं मला वाटतं भेट झाली। हे मी पहिल्यांदा तुमच्या समोर सांगतोय। आणि त्या भेटीमध्ये राजसाहेबांचा जो टोन होता माझ्याशी बोलण्याचा, त्यावेळेस मला असं लक्षात आलं की आता राज ठाकरेंना प्रकाश महाजनची गरज उरली नाही। काय झालं होतं? पहिला मुद्दा असा आहे की मी जे तुम्हाला म्हणजे एबीपी माझाला जी मुलाखत दिली होती त्याच्याविषयी त्यांनी मला खूप, तुम्ही कोण ठरवणार आहेत, तुम्ही जर एवढं मत मांडतात तुम्ही फ्रीलान्स करा, पक्षाचं मत मांडू नका, पक्षाचं हे मत नाही, दोन भावांनी एकत्र यावं, तुम्ही कोण ठरवणार नियते आम्हाला, असं त्यांनी मला प्रतिप्रश्न केले। मला सांगा, मी जी दोन भावांनी एकत्र यावं असं म्हणलं याचा त्यांना त्यावेळेस राग आला। आज दोन भाऊ 3-3 तास बसतात। प्रकाश महाजनची कधी आठवण झाली की वा ह्या माणसाने सदिच्छा व्यक्त केली होती? माझा काय स्वार्थ होता? मला काय कुठं महानगरपालिकेत तिकीट मागायचं होतं? काय करायचं होतं मला? राज ठाकरेंनी पुन्हा बोलवलं? नाही नाही, राज ठाकरे साहेब पुन्हा बोलवणार असले तर 2 महिने वाटच पाहिली नव्हती मी। 2 महिने मी वाटच पाहिली ना त्यांची। मला सांगा, नेता म्हणून रागवण्याचा तुमचा हक्क आहे, पण नेता म्हणून पाठीवर हात टाकण्याचं सुद्धा तुमचं कर्तव्य आहे। ते कुठे टाकलं तुम्ही? अरे आम्ही काय सर्कसचे घोडे आहोत का चापकाच्या फटकारावर चालणारे? मला तर धक्काच बसला, मला कळालंच नाही। मला तर उठलो, मला वाटलं की माझं कौतुक करायला बोलावले, पण ज्या पद्धतीनं माझ्याशी बोलण्यात आलं मला धक्काच बसला। मी थोडक्यात त्यांना असं म्हणायचं होतं की तुम्हाला थांबायचं असलं थांबा, नाही तर मला त्या दिवशी लक्षात आलं होतं। त्यांनी नारायण राणेच्या प्रकरणात मला खूप धारे उतरलं। कुठल्या पक्षात जाणार? तुम्हाला तर म्हणलं कोण आम्हाला बोलावणार आहे? कोणी बोलावलं तर कोणी? बरं पुन्हा पहिलीपासून सुरुवात करायची काय? मनसे सोडताना मला फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं, एका गोष्टीचा अपराधीपणा वाटतो, म्हणजे मी अमित ठाकरेंना साथ देऊ शकलो नाही। मी म्हणलं माझ्या मनात जरी खूप असलं तरी ते घडू शकलं नाही। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर।